जेव्हा कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्णच काही तपासण्या केल्या जातात. पेट स्कॅन, MRI, CT स्कॅन, ब्लड टेस्ट आणि हे ठरवलं जातं की कॅन्सर सेल्स कुठे कुठे आहेत आणि त्यानुसार सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी ह्याचे सेशन सगळे ठरवले जातात आणि परत परत त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. मध्येच 2-3 किमो झाल्यानंतर पेट स्कॅन होतो आणि असं करून करून फायनली जेव्हा ऑन्कोफिजिशियन्स, ऑन्कोसर्जन्स यांना समजतं की आता शरीरामध्ये कुठेही दृश्यमानात कॅन्सर सेल्स नाही आहेत, तेव्हा ते पेशंटला म्हणतात आता तुमची ट्रीटमेंट संपली आहे, आता तुम्ही कॅन्सर फ्री आहे. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर परत त्या पेशंटला कॅन्सर कसा होऊ शकतो? खरंच हा मोठा प्रश्न आहे आणि ही सत्यतासुद्धा आहे. चला आपण याची कारणं बघूया. कॅन्सर ट्रीटमेंट केल्यानंतर दृश्यमानामध्ये कॅन्सर सेल्स जरी दिसले नसतील तरी शरीरामध्ये, ब्लडमध्ये काही कॅन्सर सेल्स हे मायक्रोस्कोपिक लेवलला सुप्त अवस्थेत म्हणजे डॉर्मंट कंडिशन्समध्ये असतात, ते ॲक्टिव्ह नसतात. पण नंतर काही कालांतराने जेव्हा त्यांना एक फेवरेबल वातावरण मिळतं, म्हणजे समजा त्या पेशंटची इम्युनिटी कमी झालेली आहे, त्याच्या पेशंटचं मेटाबॉलिक जे इन्व्हायरमेंट आहे शरीरामधलं ते बिघडलेलं आहे, त्यावेळेस हे कॅन्सर सेल्स ॲक्टिव्ह होतात आणि मल्टिप्लाय होतात. त्यानंतर परत कॅन्सर होतं.